तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे ढापण्या. मी नाही ढापण्या, या आमच्या गावातल्या ताल्यातल्या कमळाच्या फुलांच्या ज्या असतात कमल काकड्या त्या ढापण्या. तर हा आहे आपलं मंदिर, महालक्ष्मी आईचं मंदिर. आईला चालसाव काहीतरी काम चालू आहे. आणि हा आपला सूर्यदेव. तर याचा पण तुम्हाला शॉट, सूर्यास्ताचा शॉट एक नंबर दाखवतो. आणि कमळाच्या फुलांच्या ज्या असतात कमल काकड्या किंवा ढापण्या त्या तुम्हाला दाखवतो. आमच्या ताल्यातलं सिनेमॅटिक शॉट वगैरे, कमल फूल सगळा दाखवतो. फक्त तुम्ही यो ब्लॉग नीट बघायचा. काय सांगतो मी? हां, तर यो ब्लॉग तुम्ही ये ना, मी तुम्हाला सांगतोय यो ब्लॉग आहे ना आमच्या गावातले ताल्यातला एक नंबर ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही यो बघा आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि असंच हे ब्लॉग बघित राहा. सांगते का मी? का माहिती आहे का? का नाही बघा. तर मग या ब्लॉग बघा. ब्लॉग याच्यानंतर पुढचा ब्लॉग पण लगेच येईल. अरेंजमेंट झालेली आहे ब्लॉगची. यो ब्लॉग बघा, मग तोपर्यंत तो ब्लॉग येईल. नाही यो ब्लॉग बघा, यो ब्लॉग झाल्यावर तो ब्लॉग येईल. तर या, तर यो ब्लॉग पटकन बघा. स्वागत आहे तुमचं. बघा आपली गाडी, इकडे गाडी लावली, एवढाचं झाड. तर मी उतरलो तल्यात. हा बघला सगळं सीन. या असतात कमळाच्या काकड्या, यांना बोलतात कमल काकड्या, आम्ही बोलतो ढापण्या. तर ह्याच्या रास आहेत तल्यात. तुम्हाला दाखवतो. हे बघा रास दिसेल तुम्हाला. आपण ढापणा काढायला सुरुवात करू. पायांच्या उलय काटर रुपणार आहे. आणि ते ढापण्यांचं ते पानं आहेत ना, पाना त्यांच्या खोडाला, खोड आहे ना, त्या खोडाला काटा असतात. ते तुम्हाला जास्त सिनेमॅटिक व्हिडिओ घेणे याच्यात ते तुम्हाला दाखवतात. त्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये या खोडाचे काटे आहेत ना, ते पायाच्या आंगल्या असतात ना, त्यांच्यामध्ये रुपतात, खूप रुपतात. कात्र्या निघतात, नुसतं खरचटतात ते. तर आता त्यासाठी फुल पॅन्ट घेऊन आलो. तर सध्या सुरुवात केले, 2 ढापणे भेटले. तर आता बघू पुढं किती भेटन. आहे रास काढता काढता. तर चला सुरुवात करू ढापण्या करायची. एकटा चालले, कोणच नव्हता पोऱ्या गाड्याला, मी एकटा चालू. तर चला सुरुवात करू. या का इकडं आमच्या ताल्यानं अजिबात पाणी राहिलं नाही बघा. दिसतंय पाणी आत्ता सुका झाले. तर हे तुम्हाला याच्यावर दिसलं तर दिसेल. दिस रे बाबा, दिस. ए बाबा दिस नाही दिसत. तर काय करू मी? बघा हे बघा काट, हे आहेत काट. याचं आपण चालताना, या इथनं असं चालताना पायाला रुपताना बघा हे काट आहेत. हे रुपतात आणि खरचट टाका पाय चालताना. असा बेकार काम असतंय. आणि ही बघू शकता कमलाचे या बिया, एक प्रकारे बिया, आम्ही त्याला पद्मुका बोलतो. हे बघा इथे एक सुकले. या आता चिखलात पूर्ण जेव्हा पाणी भरल ना, तेव्हा त्यांच्यात परत या अशी पानं निर्माण होतील. परत पुढच्या वर्षी अशीच ढापण्या, म्हणजे कमी होतच नाही अजिबात. विषय बेकार काम आहे. हे बघा राशन मी दमन काढताना कारा ढापण्या.
डापण्या काढताना एवढ्या डापण्या काढल्या तर प्रत्येकेश आलाय. प्रत्येकेश म्हणा म्हणतं डापण्या आण, डापण्या आण म्हणतं. मग त्याला डापण्या नेतंय मग परत उतरते. सगळ्यांना डापण्या वाटू द्या. हे फुकट कधी बघा फक्त 5 घेतल्यात गाईज. एवढ्या काढलं नाही एका फेरीन. आता परत जाईन तुम्हाला दाखवतो. पनवेलला विकायला चाललाय. पनवेलला विकायला चालले. 5 बिझनेस. पनवेलला किती रुपयाला एक देता नी आयडिया नाही पण फुल बिझनेस आहे. पनवेलला 10 रुपयाला एक देतात. आमच्याकडे काय आमच्याकडे कमीच नाही. डायरेक्ट आता मी जवळजवळ 10,000च्या काढून शकते मी. एवढ्या आहे पण मी नाही काढतो. तेवढ्या काढून कुणाला खायच्या त्या. गाइस बोलतात ना 25 दिन में पैसा डबल. यही है वो ये इसमें 25 दिन में डबल होता है पैसा. पनवेलला 10 रुपयाला एक जातं बाबा. 10 रुपयाला नाही पण 5 रुपयाला तरी जातच. आरामात फुल प्रॉफिट होईल. हे बघा माकलो कुठं याच करायला आले. यो गेला खाऊन. आता परत जातो. या झाडाखाली बघा प्रतिकेश खाईत बसलाय. मी माझ्या वाटाला निघतोय परत काढायला. दुसरी बारी काढतो. एक बारी झाली. आता दुसरी बारी करायची. आणि पिशवी आणली असती तर गेलो नसतो. पिशवीच नाही आणली. पिशवी आणली असती डायरेक्ट एकदाच भरून मोकला. टेन्शन नाही. चला आता दुसरी बारी करू. बघा सूर्यास्त हो रहा आहे गाईच. कसला भारी बघा काय सीन आहे बाबा. या बघा ही तयार नाही झाली. ही बारीक बारीक दिसतात बरोबर. तुम्हाला तयार झालेली दाखवतो. झाली का तयार. यातला फक्त एक मोठा दिसते ना तोच तयार झाले. अजून याचा काय हां ही बघा ही थोडी तयार झाली. याच्यात ना फक्त एक डापणीत नाहीत ना तुम्हाला 4 ते 3 4 5 फक्त चांगलं आहे म्हणजे भरलेलं निघतात. बाकी सगळे फुसके असतात. त्यांची सगळी ताकद येते मोठे असतात ना त्यांनी काढलेली असते. असा विषय असते. हे काय नाही. या कावला कामी सगळं हे फुकट गेला. हे पोराही गावातल्या काढून नेला. हे आता तयार झाला. तयार म्हणजे नवीन आला. तर हे बघा यो पण मोठा वाटतं पण फायदा काय नाही. असा विषय. एक काढायला लागते. सगळी कवले आहेत ते. आता इकडं आतमध्येच जायला लागेल. जेव्हा आतमध्येच जाऊ तेव्हा दिसेल आपल्याला का बाबा तयार कुठली झाली कुठली नाही. हे बघा तर ही थोडी तयार झाली. तर हिला आपण अशी काढू. हिला काढली. आता समजा आपण पिशवी आणली असती. ही बघा एक नंबर तयार झाली. ही पिशवी आणली असती तर हिला अशी काढली असती आपण. म्हणजे डायरेक्ट पिशवीत मोकला असा विषय. बादशाह काम. ही नाही तयार झाली. बारीक काम आहे. तुम्हाला पद्मुका वगैरे दाखवायला घेतले आणि 4-5 घेतलेत फक्त. ते काय त्यांचं आपल्याला काम नसते काय. ही बघा ही 1 नंबर प्रॉपर काय तयार झाली. ही पण तयार झाली बघा कशी. कचक्यान मोडाची आणि कांद्यावर लादाची. ही एक कचक्यान मोडाची कांद्यावर लादाची. चला सुरुवात. ही एक तयार झालेली आहे. उचलली जीभ लावली टाला डायरेक्ट उचलून खांद्यावर घेतला. बघा 1-2 तयार झालेत. 2 तयार झालेत तर घ्यायची. त्याला काय आपल्याला देवीच्या कृपेने रास भेटते. लोकांना बघायला नाही असा विषय. ही गावातली पोरा आवर्जून खातात आमच्या इकडची. आणि कुणला जर समजा दिला ना खायला तो नुसता मागवतो. हे बघा कसा वाटतंय. सीन बघा कसं आहे आमचं देऊळ. कसं आहे कमळाचा फूल आणि कसं आहे आपला सूर्यास्त बरोबर असा विषय. तर चला दुसरी बारी तवसर करतो. बऱ्याच झाल्या. हे बघा आता या एवढ्या आहेत इकडं. हे बघा किती दिसतात रास. धमाल आहे निशी धमाल. गोटू त्या दाराखाली वाडाखाली ठेवल्या मी डापण्या. तर चला आपण सुरुवात करू आपली. या डापण्या काढू. या बघा कसा चमकतंय. कशी चमकतंय. कसा माल मटेरियल आहे बघा. बाय तू तयार आहेस. हां बाय म्हणतो मी तयार आहे. ये माझंवाली चला सुरुवात. बघा दुसरी बारी पण झालेली आहे.
आईला दिसता नव्हतं दिसता. ही बघा दुसरी वारी पण झालेली आहे. ही लगेच झाली, पटापट झाली. इकडे कसं थोडा आत्मीन आलं ना, आत्मीन कोण येत नाही जास्त. तर ही दुसरी वारी पण झाली. हे बघा आमचा देऊळ. आता तुम्हाला दाखवा बघा देऊळ असं आहे. असं आहे देऊळ असा एक नंबर. आणि सूर्याबाई चाललेलं आहे आपल्या घरी. उद्या येईल तो सकाळी 6:08. 6:08 टाईम आहे बाईचा. परत तिसरी परी मारू का नको मला समजत नाही. मारतो, घरातली खुश होतील. हे एवढं काढताना माझी हौस व्हायची. बघा ना, बघा कशी चमकताना. बघा 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 बाबू मरल माणूस. या इकायला नेलं तर आम्ही पैसेवालं होतो रुस. कसला भारी वाटतं बघा ना सीन. चला काढतो. या भेटल्यान ते आता या ठेवून येतो. बघू कसं काय येईन बहुतेक. येऊ दे. कामावून येतो. मित्रांना खाऊ दे थोडासा. माजू दे. काटाला आलो. हे चिक बघा. हे चिक आहे ना, हे अक्का तोडताना अख्ख्या हाताला चिटकते. अख्खा हात चिटकले ना आणि कापऱ्यांच्यावर पडले तो. काय बाबा बोलाची. पाहिजे तर घ्यायच्या. तुरे आपण लावल्यान हा, आपल्याला देवीने दिल्यान. काय शिकव या एवढ्या कारल्यान. या बाईला पण पाहिजे. बाई कालो लेलो. हा लेलो 3 लेलो. ये बाई ये झाला का तुझा खाऊन. हा झाला खाऊन. जाऊ का परत बारी मारू का. जाईन पण मला नाही. माझा काही विषयच नाही. या गोटूचं ऐकून प्रतिकेशचं ऐकून मी काही ऐकायचो नाही. ह्यो आला. ह्यो सायकल चालवायला आले. वजन कमी करायला निघले. काहीच आता ऍप्स येतीलच काही दिवसांनी. ऍप्स. अरे पॉट मोठा होता. आला बारीक झाला तुझा पॉट. हा बेकार. काय करायचं तुम्हीच सांगा. काय आता त्यांना काय दांड्या निघतील. त्यांच्या ढापण्याचं हे फक्त लायतील वरचं ना. त्याच्यात गोल्या 2-2 ना 3-3 निघतील. आता काय करायचं तुम्ही सांगा. क्वेश्चन मार्क आहे. हा तुम्ही सांगा. तुम्हाला पाहिजे असला तर चिंचवणला या. माझ्यावरशी नका मागू. माझा बोटा बोटांच्या कात्रे निघलेन. हे बघा इथं निघली बघा कात्री. तुम्हाला दाखवले ना काट. काही आता आम्ही चायनीज लोकांना पण शिकवलेला आहे जस्ट खायला. हा तो गेला ना आता. तो चायनीज होता. त्याला पण खायला शिकवले आम्ही. म्हणजे असा बेकार काम आहे आमचा. यो कसा सीन. मला यो सीनच आवडलाय रे भाई. काय सीन आहे बघ ना चिंचवण गावान. अगं बाई अगं बाई काला गोरा काला गोरा. अगं बाई या बघा एवढ्या भेटल्यान मला. आता यात घेऊन मी त्या दुर्व्याच्या इथं चालले. त्या दुर्व्याच्या इथं ठेवीन. ती कुर्शी सुरुवात करेन. एक बारी मारतो अजून. आणि यांचं काही तुम्हाला दाखवेन किती निघेल. या दांड्या फुकट जातील. दांड्या सगळ्या निघतील. हे आहे ना ते पण निघतील. फक्त गोलं 2-2 3-3 निघतील एका ह्याच्यात ना. ते झाल्यावर तुम्हाला दाखवतो. ही प्रतिकेशची सायकल. आणि हे प्रतिकेश जवळ ना सीन बघा. हे प्रतिकेशचा सीन. वा काय सीन आहे प्रतिकेश बाईचा. जो इव्हनिंगला मजा असते ना ते लाईफ मध्ये कुठंच मजा नाही. हा आणि जे गावाकडे मजा असते ना इव्हनिंगला फिरायला डोंगर दर्या तलाव मंदिर त्याच्यासारखी जागाच नाही कुठे. म्हणून तर सिटीतली लोक गावाकडे यायला लागले. चालली खरंय. किती प्रवचन घेशील माझा. खरंय चल. खरंय पण सत्य. मग अरे व्हिडिओ आहे कमल काकड्या म्हणजे डापण्या का साफ करण्याचं ठिकाण आहे बघा. कसा डापण्या साफ करण्याचं ठिकाण. तिथं आपण अशा या टाकल्या. आणि आता परत एक बारी बहुतेक मारायचा विचार चालले माझा. पण इथं नाही दिसत. इकडे जास्त दिसत नाही त्या. तरी पण जातो थोड्या काढतो. मग येतो ना. मग तुम्हाला साफ करताना दाखवतो. चला आता बघा तल्याच्या पार मध्ये आले मी. तल्याच्या पार मध्ये ते मी. हे बघा. आणि हे बघा आतमध्ये आहे पूर्ण चिक्कल. हे बघा कुठे गेला पाय माझा. हा हे बघा पूर्ण चिक्कल आहे आतमध्ये. पूर्ण चिक्कल. कुठंच पाणी नाही. अजिबात पाणी नाही कुठंच. आणि सूर्य पण अस्ताला चालला. आणि आपण पण आता
आपला पोस्ता काढला. आता आपण पण जेवढे भेटलेत तेवढे घेऊन गपचीप घरी जाऊ साफबीप करून. चला तुम्हाला जाताना दाखवतो. ही बघा आपली तिसरी वारी पण झालेली आहे. आता आपण चाललो कमल काकड्या डापण्या, आमच्या डापण्या तुमच्या कमल काकड्या चाललो साफ करायला. आता तर चला साफ करताना दाखवतो तुम्हाला कशा खातान कशा त्यांना सोलाच्या त्या तुम्हाला दाखवतो. कम हे आपल्या 2 बारीच्या, हे आपली 3 बारी बस झाला. चला आता यांना साफ करतो मी. ओके चला साफ करू. तरी हे डापणी हिला घ्यायचा असा कचकवाचा. हे बघा तुम्हाला मी तल्यान मंगाशी दाखवला. हे बघा हे असं काढायचा. ही गेली फुकाट, ही आली आपल्याजवळ. त्याच्यातनं आपल्याजवळ कोण आला? यो आला. अजून कोण? यो. ही मिनी पाण्यातली काढली, ती चिखलातली आहेत ना त्याच्यात जास्त नसतात. पाण्यात कसं त्यांना पोषण भेटतंय ना, आता हे चिखलातले नाही म्हणून त्यांना हे बघा एका ह्याच्यात किती भेटेल बघा. ही पाण्यातली आहे त्यामुळं ती खाऊन पिऊन सुखी आहे. ही डापणी आहे ती, कारण की हिला पाणी विणी प्रॉपर भेटलं आहे. किती भेटलं बघा एका ह्याच्यात? 1 2 3 4 5 1 2 7 9 11. हे बघा आहे का नाही? 11. बघा मोजा तुम्ही कसं काय. तर 11 एका ह्याच्यानं भेटलं. ते जर पाण्यात पण मला भिजायचा असता तर मी गेलो असतो पाण्यात, पण कशाला नसतात भिजू बरं. तर ह्या पाण्यातल्या त्या मी चिखलातल्या काढल्या ना त्याच्यानं 2 2 3 3 4 4 असंच भेटतील फक्त. त्यामुळं आपल्याला कमी गोलं तयार होतील. जर पाण्यात गेलं असं झालं असतं तर तुम्हाला दाखवतो. योग घ्यायचा, एक गोला, या गोल्याचा केला मी पोला. नकाच नाही हायला, नका दातान खाली. ही तुम्हाला सांगला तर हे बघा हे काढला. या काढाची ही झाली आपली डापणीची काकडी, कमल काकडी. मस्त तोंडात टाकायची, मस्त खायची. अशा प्रकारे हा विषय. माझं वागणं असं आहे, ते पटल नाही पटल. एक याचे 2च निघले. हे बघा असं बावला तयार झालं आहे बघा. असा मुस्काट तोंड्या, 2 डोले, नाक तोंड बाल सगळं. आता अजून तर तुम्हाला काय ते दिसतील. हे आपले गोले, ह्याच्यानं पण 2च निघले. ह्याच्यानं पण झाला तयार बावला. असे 2-2च निघतात म्हणून मी जास्त काढल्या. तुम्हाला दिसल्या असतील आता का जास्त काढल्या त्या. तेव्हा तुम्ही बोला लय आवडत पोरे. असं काय नाही. हे अजून 2, याला पण 2च. हे बाकी सगळ्या बघा कशा तर बावलाच दिसतं बघा. हे बघा 2-2च निघतात. आता हिला साफ कसा करायचा? आता ही बघा, तर हिला य सोलाचा, हे सोलला. हा काला दिसतं ना, हा इथला काला. हा तोंडात करायचा. मी तोंडात तुम्हाला दाखवतो काढून. हा बघा, हा काढला. असं काढायचा, काढला. हा असं तयार होतं आहे बरोबर. मग
हा त्याच्या आतमधला आपण बोलता ना बी, ते बी मधला तर पाला, एक प्रकारे पालाच असता हा. छोटा काढा जातो, कडू असते एकदम. जर कवली असली ना तर ती खायची डायरेक्ट, नाही जून होतं म्हणून. हे असं येतो डायरेक्ट खायचा. मस्त प्रॉपर काम. तर तुम्हाला मी आता फास्ट फॉरवर्ड असं दाखवतो पटापट. तर चला या. यावरा नुसता कचरा निघले आणि गोलं फक्त एवढंच निघले. हे बघा इकडे कचरा. तुम्ही बोला चाल आयला किती काढले ना किती नाही. हे बघा जास्त नाही निघले, एवढ्याच. ते एवढं घ्यायचं ना, खायला गप जायचा ना. इकडं आरती चालू आहे देवीची, आमची देवीची आरती चालू आहे. हे बघा पद्मुका, या कमलाच्या बिया. कमलाच्या बिया म्हणजे कुणाची कमला? कमलाच्या फळांची बोल. कमलाच्या फळांची बिया बरोबर ना गिरू दादा? फुलांची बिया. तुम्ही काय खाल्ले? इमल डाबणी कवली पद्मुका. आता आपण जाऊ आपल्या घरी आणि अशा प्रकारे हा ब्लॉग एंड करतो. तुम्हाला सिनेमॅटिक शॉट किंवा आमच्या गावातला मंदिराचा इथला तो सीन, सूर्यास्ताचा सीन तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. शेअर करा आणि लाईक करा आणि तुमची रजा घेतो. महालक्ष्मी माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. बाय.